फायनली कॉलेजच्या बाहेर ना आपली गाडी त्या थांबले आधीच आहे का थांबले काहीच नारळ आपला गणपती मंदिर जाणं फोरणे होता. मित्रांनो पाहिजे स्वागत आहे आपल्या चमत्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग एक्सपिरियन्स असणार आहे कारण आपला तुम्हाला माहीत माझा रिसेंटली म्हणजे लाईक 1.5 महिना झाला माझा ॲक्सिडेंट झाला होता ना. आपली गाडी दिली होती आताच म्हणजे महिने दिली होती मी बनवायला. ती फायनल रेडी झाली होती ना. जाणार चाललो आहे ना कॉलेजला पण जायचं माझा आय टीचा प्रॅक्टिकल आहे म्हणून चला तिथे जाऊन असं धमाल करू ना. आपण थोडंसं इथं टेरेसवर काय काम केलं माहिती घातलं इथं म्हणजे खूप पाणी यायचं वारं पाणी यायचं ना. टाकायचं असं पूर्ण भरलेलं तर पाण्याचं तर साफ केलं का तर ते आलेलं नेट लावले जेणेकरून पाणी नाही येणार. आता लवकर रेडी होईल हेल्मेट घेऊ अंकच जाऊ प्लीज हेल्मेट घाला आणि ड्राईव्ह करा तुम्ही. नॉन हेल्मेट कुठे जावंच नाही दोघांनी लावले हेल्मेट. चला जाऊ लवकर हेल्मेट घालून कॉलेजला. लेट्स गो गाईड्स हेल्मेट न ग्लव्स तर घेतलेला आहे मी. चाललोय बिल्ला टाटा. चला 2 hours later. तर गाईच पोचल्यावर कॉलेजमध्ये गाडी लावली असं पार्किंगला. आपण काय पण निघा नाही भाई वापस शोधून जायचं तर नॉजल नाही उघडत म्हणून हेल्मेटचं लावून चालू करू विचार करतो. जाऊन दे का प्रॅक्टिकल अटेंड करू. प्रॅक्टिकल सुटला भेटू वापस शोरूमला तुम्हाला. 3 hours later. गाईच निघालो बाईक फायनली कॉलेजच्या बाहेर ना. आपली गाडी त्या थांबले आधीच आहे का थांबले तर ते तिकडं थांबल्या जस्ट निघलं म्हणजे जस्ट आपल्या गाडी पण न्यायच्या शोरूमला. तर नोझलनं पेट्रोल टाकला नाही म्हणजे गाडीला पेट्रोल नाही कमी पेट्रोलला तर नोझल तो फ्री करायला लागला तर जॅम होले. चेक करून तर ना ABS बंद आणि ट्रॅक्शन बंद ना इंजिनचं साईन होले झाले आपला. बघू ना काही सगळं अजून बराच मिरर बाकी राहिला. बोल ना भाई मी गरीब हो थांब अजून तर काम शोरूमशा येतो मी ये हे गाईस याच्या ये हरे रे म्हणजे स्लाइड आहे गे रे म्हणजे ऍडजस्टेबल आहे रे भारी. जाऊन दे चला आपण जाऊ पहिले शोरूम वर निघालो. तुम्ही सांगितले ट्रॅक्शन पण ऑफ होता ABS पण ऑफ. अरे गरीबाचं हेल्मेट तू वडापाव खाओ ना यार. अरे गरीब हो तिकडे पैसे संपलं माझं पैसा खतम. एक वडापाव भावा एक वडापाव. पोलस्टार जिंदाबाद. त्याला काय शोरूमला भेटू तुम्हाला. शोरूमची आपण व्हिडिओज नाही काढले विसरलो त्या शोरूममध्ये भेटू तुम्हाला. कॉलेजला आलो डायरेक्ट गाडी घेऊन म्हणजे केलं थोडंसं अर्जंटमध्ये लेट होतो म्हणून डायरेक्ट कॉलेजला आलो होतो. आहे सुधारला पोऱ्या मागच्याला पण त्याने हेल्मेट घालायला काय ये क्या हो गया. साईड का तो गाईज प्लीज वेअर हेल्मेट पोलिसाला पकडताना सेफ्टी पण तुझ्या तुम्हाला. चला गाईज भेटू तुम्हाला शोरूम मध्ये. A few moments later. गाईज इथे पोहोचलो आपण कॅन्सलला घेऊन क्लिअर आहे हे पण असं तुला क्लिअर हे पण येऊ टाका वायझर आपलं वायझर टाकायला लागेल आपल्याला. हे पण बद्दल चेंज करायचं म्हणजे ते वाजले हे पाहिजे नव्हतं आता नवीन आले आपल्याला. सेन्सर बाकीला टाकावं बाकी असे ओके झाले. मिरर्स बाकी राहिले 2 बस तर टाकून जायचं आपल्याला. काय थोड्या थांबलो गाडीचं काय ठाकटोक हे चालू चालले मार्गाने माझा लॉक खराब होतो आपली स्टँडचा त्यामध्ये थांबले गाडी. डायरेक्ट 5-5 जण आहे की नाही डायरेक्ट गाडी बनवायला. 3 hours later. माझा एकच इश्यू सॉल्व्ह झाला तो म्हणजे जो म्हणजे पेट्रोलचा नॉझल होता ना तो लॉक होता झाली सॉल्व्ह. म्हणजे पाहिजे दादाचा जाऊन पहिले पेट्रोल टाकून येतो ना गाडी घरी नेतो. लेट्स गो. उद्या परत आपल्या फेरी मारायची इथे शोरूमला. अजून पार्ट्स बाकी द्यायचे खाली स्टिकरचे पण अनबॉक्सिंग तेव्हाच करू शकतो डायरेक्ट वरचं आहे.
ते रॅपर राहून दे सध्या. PPF करा डायरेक्ट गाडीला PPF करायचं. PPF कोटिंग पहिले भाई घेऊन नव्हतं स्टिकर आपावाले हे नवीन दिले आपल्या फ्रीमध्ये वाटते. ब्लॅक पॅन्थर आहे तसं तुझं पार्ट ना चेंज झालं एवढा. खाली इकडचा ना हँडल बार ना क्लच आपण चेंज व्हायचं बाकी आहे ना. हे पण आपण हे टाकलं गार्ड साईड गार्ड्स ना हे. चला गायला घेऊन जाऊ ना पहिले फ्यूल पुढे उठलं गाडी. 2 hours later. जास्त बसलं पेट्रोल टाकून गाडी ना आता आलो जेवायला. कारण जेवण नव्हतं केलं मी. मम्मी साई झोपल्या तो बिल्ला पण झोपलीची ॲक्टिंग करतो. हे लागले परत ते हा जेवण नंतर बघू तर बघू काय करायचं आहे. थोडं काम पण करायचं लॅपटॉपवर ते पण करू. जेवून घ्यायचं तेच चाललं आहे आता विष्णूला सोडायला. वटाणा फुटाणा ती दिदे गाडी आली आपली MT आणली ठीक आहे क्लासला. एक सेकंड मैं की बॅक कॅमेरा कर नाही होणार. अरे कर काही नाही करू. गाडी घालू मुकत आपण. हे बघा ब्लॅक पॅन्थर आईच वाटाणा सोडलं ते क्लासमध्ये जुनी क्लासमध्ये. आता चाललो मुकाच घरी. पोरी येईल जायची दृश्यासाठी याची जाम मजा येते. तर काही जात झालं मी गणपती मंदिरात नारळ फोरायला. बॅगेत नारळ आहे ना मम्मीने पाठवले. चाललो आहे कसं की झोपलेलं मला काय आता मम्मी पाठवला झोपून उठलो. थोडासा मम्मी लावून चाय बी पिला लागे निघालो मी. नारळ चालू नारळ फोरायलाच तेव्हा काय जादू सगळ्या लाईटी चालून माझ्या 1 6 6. आता इशा एक बंद होईल. आता बंद केला ना तर गाडी पुरे जाईल. मग बंद नाही करेल मी. गणपती मंदिरात जायचं आहे ना. चला गणपती मंदिरात जाऊ. 1 2 3. तर काहीच पोचलं फायनली गणपती मंदिर इथे. आपली गाडी पण रेडी आहे. कशी स्त्री अजून बाकी आहे का काम बाकी आहे. इथं क्रॅक आहे ना जेवण रिप्लेस होईल. अजून हा तुम्हाला बोललो मी 2 मिनिट बाकी राहिलेत. सेन्सर पण देणार आहेत ते. म्हणजे अनबॉक्सिंग आता नाही नंतर करू. सगळं पार्ट झाल्यावर करूया बघा. एकदम चिकना मला चिकना. चला आतमध्ये जाऊ. नारळ फोडायला गणपती बाप्पाला. हा गाईच नारळ आपला गणपती मंदिर जाऊ ना फोडणे होता. गाईच नारळ फोड झालेला आहे. तो गणपती बाप्पा तिकडे आपला. हा बघा चला बघा निघू आता. आमचं झालं आपला. तर वातावरण बघा मस्त. वातावरण कडक वातावरण कडक. तर माझं झोपायची उठले मी तो बरोबर धावलं तरी असा वाटतो. ठेवलं मी 2000 years later. तर काहीच आपण आलेलो होतो गणपती मंदिरातून कधीच ना. आता वाजलं नाही रे तिथे बघा तुम्ही बघा 10:30 वाजले. 10:30 वाजल्यात. आता आलो झोपायला मुखाच झोपतो मी. गणपती मंदिर आलो मी मस्त इथे थोड्या आलो. थोडं काम केलं झोपलो. झोपलो नाही जेवण केलं. आता झालं झोपायला. तर तुम्ही आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते सांगा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच. आपण उद्याचाही ब्लॉग बनवून डोंट वरी सपोर्ट ठेवा तुम्ही. काहीच सपोर्ट आपण थोडं ब्लॉग कमी केला. आपलं रेग्युलर ब्लॉग हे चालू करायचेत म्हणा. तुम्ही सपोर्ट दाखवा प्लीज. चला बाय. आज रेखा बस. सी यू लेटर. बाय गाईज. सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मला काय मत आहे तुमचे ब्लॉग. सो मी ब्लॉग बनवू कॉमेडी व्हिडिओ बनवू की काय नवीन करू ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये. ते करायला आपल्याला. चला बाय. आजसाठी का बस. कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब नक्कीच करा. आजसाठी का बस. टाटा. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.